नागपुर में पहली बार होने जा रही है मुख्यमंत्री चाशक अंडर 15 राष्ट्रीय कुश्ती प्रतियोगिता, जिसमें देश भर से आए 750 से भी ज्यादा बाल पहलवानों के बीच जोरदार मुकाबला देखने को मिलेगा। यह आयोजन 20 से 22 जून के बीच मानकापुर के इंडोर स्टेडियम में संपन्न होगा। भारतीय कुश्ती महासंघ की मान्यता प्राप्त इस प्रतियोगिता आयोजन महाराष्ट्र राज्य कुश्तीगिरी संघ और नागपुर शहर कुश्तीगिरी संघ के संयुक्त तत्वाधान में किया जा रहा है। विजेता टीम को किर्गिस्तान में होने वाली एशियाई स्पर्धा में भारत का प्रतिनिधित्व करने का मौका मिलेगा। इस बड़े आयोजन के लिए नागपुर पूरी तरीके से तैयार है। आयोजन समिति ने प्रेस वार्ता के जरिए बताया कि यह स्पर्धा विदर्भ की कुश्ती परंपरा को नई ऊर्जा देगी। सरचिटणीस हिंद केसरी योगेशजी दोडके आहे, आमचे विदर्भाचे प्रसिद्ध कुस्तीपटू संजयजी तिरथकर आहे। यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी नागपूरला क्रीडा विश्वाच्या दुनियेमध्ये एक नवीन संधी कुस्ती राष्ट्रीय चषक, मुख्यमंत्री राष्ट्रीय चषक हा अंडर 15 करता नागपूरला संधी उपलब्ध करून दिली। येणाऱ्या 20, 21, 22 रोजी नागपूर शहरामध्ये मानकापूर स्टेडियम या ठिकाणी सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा संपूर्ण कुस्तीचा सामना हा रंगणार आहे। अंडर 15 मध्ये या देशातून 25 राज्यांमधून 25 वेगवेगळ्या टीम्स, वेगवेगळ्या वजन गटातील मुलं या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। या संपूर्ण स्पर्धेला आमचे कुस्तीगीर महासंघाचे सन्माननीय संजय कुमार सिंग हे उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय क्रीडा मंत्री, माननीय नागपूरचे खासदार माननीय नितीनजी गडकरी, त्याचप्रमाणे नागपूरचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे हे देखील त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहे। राष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षिसं कॅश प्राइजेस नसतात, परंतु या ठिकाणी मुलांना प्रोत्साहित करण्याच्या हिशोबाने या स्पर्धेमध्ये कॅश प्राइजेस देखील आम्ही देणार आहोत, जेणेकरून मुलं जास्तीत जास्त प्रोत्साहित होतील। त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार नागपुरातल्या विविध क्रीडाप्रेमींच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी देणार आहोत। या स्पर्धेमध्ये ग्रीको रोमन, फ्रीस्टाईल आणि महिला अशा 3 स्पर्धा होणार आहे। ग्रीको रोमनमध्ये 182 खेळाडू येणार आहे देशातल्या 25 संघांमधून, फ्रीस्टाईलमध्ये 224 आणि महिला 180 स्पर्धक या ठिकाणी भाग घेणार आहेत। मला वाटते हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी नागपूरला या अगोदर झाले आहे, त्यामध्ये मी सुद्धा खेळलो आहे, परंतु राष्ट्रीय स्पर्धा मात्र पहिल्यांदा होत आहे। राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा तर पहिल्यांदा या ठिकाणी होत आहे आणि संदीपजी जोशी यांनी याचं यजमानपण म्हणजे स्वतः ते अध्यक्ष आहे, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे नागपूरचे अध्यक्ष आहे आणि खेळाडूसुद्धा आहे। त्यांच्यामुळं आम्हाला पूर्ण शाश्वती आहे की या स्पर्धा चांगल्या होईल। माझ्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस हिंद केसरी योगेश दोडकेजी आहे, ज्यांनी 5दा विदर्भ केसरी पद मिळवलं। ते संजयजी तिरथकर या ठिकाणी आहे। विशेष म्हणजे संजयजी तिरथकर यांच्या तालमीतून आतापर्यंत 3 इंटरनॅशनल खेळाडू तयार झाले। त्यामध्ये अनिल रोडकर, तेजस्वी दहीकर आणि गादेकर ह्या 3 खेळाडू इंटरनॅशनल खेळाडू खेळले। म्हणजे विदर्भावी मागं नाही आहे। कधी सर्व संधीजी एकदा देवीचा स्टेडियम पाहण्यासाठी यांना सर्वांना घेऊन या। एक सुंदर स्टेडियम आम्ही बनवलं आणि जवळजवळ 100 महिला मुलं त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात। मी त्यांचं ऐकत असतो, ते कायम खासदार चषक असेल, अनेक स्पर्धेमध्ये इथं त्यांचं आयोजन होत असतं। तर या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जो प्रथम येईल साहेब तो डायरेक्ट एशियन चॅम्पियनशिपसाठी आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। आणि अंडर 15 म्हणजे आपला देशाचा युवक हा पुढं भविष्यात 5-10 वर्षात ऑलिम्पिकचा चॅम्पियन होत असतो।
आणि आवर्जून सांगायचा उल्लेख की ह्यात महाराष्ट्राचे खेळाडू ह्या अंडर-15मध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करत असतात. तुम्हाला पाहायला मिळेलच, जवळजवळ आपण चॅम्पियनशिप घेतो, म्हणजे चॅम्पियनशिपचा मान हा महाराष्ट्राला मिळत असतो. या खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. तर सर्व पत्रकार बंधूंना बहिणींना विनंती करतो की ह्यातनं आम्हाला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी देऊन कुस्तीचा असाच पुढे विकास व्हावा अशी विनंती करतो. कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ शांतनु अग्रवाल, नागपुर।